तसा कोणालाही आवडण्यासारखा, देखणा, सुंदर. पण कसं आहे ना कमळी बेटा, प्रत्येकाने आपली पायरी ओळखून असलेलं जास्त बरं, नाही का? तुला तो आवडत जरी असला तरी त्याच्याशी लग्न करायची तुझी लायकी आहे का, नाही ना? तेही तपासून बघायला पाहिजे. तो तुझ्याशी बोलतो, चांगला वागतो म्हणून तू त्याला आपलंसं करायला बघतेस? अरे बाळा, तो महालामध्ये वाढलाय आणि तू गावाकडच्या त्या झोपडी वजा घरात मोठी झालेली. नाही, पण मला एका गोष्टीचं मात्र खूप कौतुक आहे. आपली स्वतःची ऐपत नसताना, कुवत नसताना सुद्धा जी माणसं अशी मोठी मोठी स्वप्न बघतात ना, मला खूप खूप आदर आहे त्यांच्याबद्दल, खूप कौतुक वाटतं मला. तसं मला तुझं वाटतं. तुझ्यामध्ये ना खूप जिद्द आहे, अशी आग आहे. खरं तर तू आणि मी ना सारख्याच आहोत. पण कसं आहे बाळा, तू ना अजून अशी कच्च्या बच्चा आहेस. मी माझी जी स्वप्न आहेत ना त्यांना असं रियालिटी बनवलंस. त्यामुळे तू वेळीच सावध राहा. तू इथे जे काही आली आहेस गावावरनं, ते म्हणे तुला शिक्षण घ्यायचे, काहीतरी शिकून मोठं व्हायचंय, अधिकारी पदावर जायचंय, लोकांची सेवा करायची आहे, लोकांच्या उपयोगी पडायचंय वगैरे वगैरे, ह्या सगळ्याच गोष्टी घेऊन आलीस ना. मग काय करतेस काय तू? इलेक्शन मध्ये कसला भाग घेतेस? नाही काय तर कॉलेजची GS होतेस. कशासाठी? वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेतेस. कशासाठी? जिथे जिथे माझी अनिका जाईल तिथे तिथे तू तिच्या मध्ये मध्ये येतेस. अन्नपूर्णाच्या घरची भांडी घासायला जातेस आणि पैसे मिळवतेस. दादाचे पाय काय चेपतेस. या सगळ्यांना तू आपलंसं करून घेण्याच्या नादात काय काय करतेस? बरं ते सोड, त्या नयनताराच्या घरी जाऊन तिच्या नातीला नृत्य काय शिकवतेस. कशासाठी? पैशांसाठीच ना. आणि म्हणूनच ऋषीला फुलवण्याचा प्रयत्न करतेस. नाही म्हणजे श्रीमंत घरात आपण गेलो तर आपलं स्टेटस वाढेल, तेच दाखवायचं असतं ना. का करतेस असं? एरवी तर म्हणतेस ना, मी अशी, मी तशी, मी हे नाही करत, मी ते नाही करत. हे सगळं करताना तुला